आज माझ्याकडे गुरुचरित्र पारायणाची सांगता असल्यामुळे मी इथे हा नैवेद्य बनवलेला आहे। डाळ, भात, श्रावणी घेवडा, शिरा, भजी, पोळ्या आणि हा ब्राह्मणाला देण्यासाठी कोरडा शिदा देखील काढलेला आहे। त्याचबरोबर मी अजून इथे 3 नैवेद्य म्हणजे टोटल 4 नैवेद्याचे ताट बनवले। एक संपूर्ण देव्हाऱ्यासाठी एक नैवेद्य बनवला, देव्हाऱ्यामध्ये जे देव आहेत त्यांच्यासाठी एक स्वामी समर्थ महाराजांसाठी नैवेद्याचं ताट ठेवलं आणि एक कुलदैवतेसाठी नैवेद्याचं ताट ठेवलं। असे 4 नैवेद्याचे ताट मी इथे ठेवलेले आहे। हे बघा, माझ्याकडे छान अशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे। तर 10:30 वाजता बरोबर मी नैवेद्य अर्पण केला व सगळ्या आरत्या वगैरे करून झाल्या आणि आता हा शिदा देण्यासाठी मी मंदिरामध्ये जाणार आहे आणि त्याचबरोबर गाईचे ताटही घेऊन जाणार आहे। गाईलाही नैवेद्य अर्पण करेल, गुरुजींना कोरडा शिदा देईल, दक्षिणा देईल, नमस्कार करेल।